प्रशांत कोरेटकर मागच्या दाराने कोर्टात सुनावणीला सुरुवात। सरकार पक्षाकडून 7 दिवसांच्या कोठडीची मागणी। कोर्टाबाहेर कोल्हापुरी चपला घेऊन संतप्त शिवभक्तांची मोठी गर्दी। तेलंगणामध्ये काँग्रेस नेत्याच्या घरामधून कोरेटकरला अटक। भाजपचे आमदार परिणय फुके यांचा गंभीर आरोप। राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवरती सुद्धा फुकेंचे सवाल। कामराला चर्चेत राहण्यासाठी काँग्रेसचीच मदत। परिणय फुकेंच्या आरोपांना विजय वडेट्टीवार यांचं उत्तर। कोरेटकर चंद्रपूर पोलिसांच्या संपर्कात असल्याचा दावा। चंद्रपूर क्राईम ब्रांचचे अधिकारी कोरेटकरच्या दिमतीला असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप। बीडचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांचं कोरोना काळामधील अनियमिततेसाठी निलंबन। आमदार नमिता मुंदडा यांच्या मागणीवरती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची कारवाई। छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांविषयीचं अवमानकारक साहित्य आणि नाटक चित्रपटांवरती लवकरच बंदी। अमोल मिटकरींच्या मागणीवरती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं विधान परिषदेमध्ये स्पष्टीकरण। औरंगजेबाने संभाजीराजांना मनुस्मृतीनुसार देहदंड दिला। हुसेन दलवाई यांचं वादग्रस्त वक्तव्य। औरंगजेबाच्या आदेशानुसार तत्कालीन पंडितांनी मनुस्मृतीनुसार छळाची पद्धत निश्चित केल्याचा दलवाईंचा दावा। नागपूर दंगलीसाठी फक्त मुस्लिमांना जबाबदार ठरवून होणाऱ्या कारवाईचा निषेध। विधान भवन गेटच्या बाहेर मुस्लिम संघटनांचं आंदोलन। पोस्टरबाजीनंतर आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। नागपूर हिंसाचारामधील आरोपी फहीम खानच्या घरावरील कारवाईला कोर्टाची स्थगिती। सुप्रीम कोर्टाच्या नव्या गाईडलाईन्सचं उल्लंघन केल्याची फहीम खानच्या आईची याचिका। तर जामिनासाठी फहीम खानचा कोर्टात अर्ज। धारावीमध्ये सिलेंडरने भरलेल्या ट्रकचा भीषण स्फोट। अग्निशमन दलाकडून 3 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात। सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र अवैध पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।